नमस्कार मंडळी, आज एका अत्यंत वेगळ्या वातावरणात घडलेली एक कथा घेऊन आली आहे. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः असेल. कथा लिहिली आहे अनंत जोशी यांनी. ते कोल इंडिया लिमिटेडमधून 2009 साली निवृत्त झाले आहेत आणि त्यांचा लेखक म्हणून वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कादंबऱ्या या मराठी, हिंदी, इंग्लिश आणि बंगालीमध्ये अनुवादित झालेल्या आहेत. खरं पाहता ही दीर्घकथा म्हणण्यापेक्षा लघु कादंबरी आहे. पण त्यांची ही लघु कादंबरी हिचा अनुवाद मराठीमध्ये दीर्घकथेच्या रूपामध्ये मेनका प्रकाशनाने कथावली या त्यांच्या पुस्तकात प्रकाशित केला आहे. आणि तोच आज आणि पुढे अजून काही दिवस म्हणजेच काही भाग मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. या दीर्घकथेचं नाव आहे गीता चली गई आणि मराठीमध्ये हीच कथा गीता कुठे गेली म्हणून अनुवादित झालेली आहे. तर मी सादर करते आहे. कथा गीता कुठे गेली भाग 1. लेखक अनंत जोशी. अभिवाचन अदिती पालिमकर. गीता निघून गेली. माझ्या आयुष्यातून गीता निघून गेली. मला स्वतःला कधीच वाटलं नव्हतं की गीता अशी निघून जाईल. पण तिनं मला मुक्ती दिली, स्वातंत्र्य दिलं, फ्री केलं म्हणा, फ्री. गीता निघून गेली. गीता कुठे गेली, असं का झालं? मी बिहारमध्ये भुरकुंडा पॉवर स्टेशनमध्ये नरवारे इरेक्टर्स कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी निघालो होतो. कंपनी थर्मल पॉवर स्टेशनमध्ये बॉयलर इरेक्शनचं काम करत होती. मला 1972च्या दिवाळीनंतर ही नोकरी मिळाली होती. नागपूर सोडून जायला मन होत नव्हतं. इंजिनिअरिंगची पदवी असूनसुद्धा त्यावेळेस चांगली नोकरी मिळणं दुरापास्त झालं होतं. कदाचित नागपूरला किंवा जवळपास नोकरी मिळेल या आशेवर पदवी ग्रहण केल्यानंतर 6 महिने नोकरीची वाट पाहिली होती. पण म्हणतात ना, जिथे दानापाणी लिहिलेलं असतं तिथे जावंच लागतं. त्याप्रमाणे मला महाराष्ट्राच्या बाहेर जावं लागलं, ते पण बिहारमध्ये. मी त्या रिकाम्या 6 महिन्यात गीताशी दुरून प्रेम करायला लागलो होतो. नोकरी नाही म्हणून घरीच होतो. ती समोरच्या घरांच्या रांगेत 2 घरं सोडून राहत असे. लक्षात येत असं ते तिचं असहाय्य जगणं, सावत्राईसोबतचं एक दुर्दैवी जगणं. सावत्राईचं ओरडणं, रागवणं, कधी तर मारणं सुद्धा सगळ्या शेजाऱ्यांच्या परिचयाचं झालं होतं. आणि शेजारच्या बायका तिच्या आईला समजावून पण सांगत की असं तरुण मुलीला मारणं ठीक नाही, पण तिची आई काही ऐकायचीच नाही. मी माझ्या मित्राच्या गच्चीवरून तिच्याकडे पाहत असे. सावळा रंग, त्रिकोणी चेहरा, टपोरे काळे काळे डोळे, नितंबापर्यंत येणारे लांब केस व सडपातळ दुबळं शरीर. तिच्याबद्दल मला खूप करुणा वाटायची, दया वाटायची आणि त्यामुळे मनातून तिच्यावर प्रेम करायला लागलो होतो. तिच्या पण लक्षात आलं होतं की मी तिच्याकडे प्रेमाने पाहतोय. माझ्या तिच्याकडे आकर्षणाने पाहण्यात तिला काही अंदाज येत असेल, पण तिनं यावर कधी प्रत्युत्तर दिलं नाही. कदाचित प्रत्युत्तर द्यायची हिंमतच तिच्यात नव्हती. मी 26 नोव्हेंबर 1972ला रांचीला जाण्यासाठी निघणार होतो. त्याच्या आधी 3-4 दिवसांपासून पाहत होतो की गीताला जास्तच मारझोड होतीये. तिची सावत्राई जास्त चिडचिड बडबड करतीये. मी दुरून तिच्याकडे सहानुभूतीनं, प्रेमानं पाहत होतो. जेव्हा ती भांडी घासायला बाहेर येऊन बसायची तेव्हा तिनं माझ्याकडे 2-3दा पाहिलं होतं. ती असहाय्य, अगतिक होती. मी तिच्यासाठी काहीच करू शकत नव्हतो. मी 26 नोव्हेंबरला स्टेशनवर एकटाच होतो. प्रकाश, माझा मित्र, मुंबईत इंटरव्ह्यूसाठी गेला होता. बाकीचे मित्र आपापल्या नोकरीच्या ठिकाणी कामावर होते. वडील ऑफिसला गेले होते. आईने निघताना वारंवार सांभाळून राहा म्हणून सूचना केली होती. पत्र नियमित पाठवायला पण सांगितलं होतं. तिला स्टेशनवर यायची इच्छा होती, पण मीच नाही म्हटलं होतं.
जेव्हा 11 वाजता नागपूरच्या मुख्य स्टेशनवर पोचलो तेव्हा कळलं की गाडी 1.5 तास उशिरा येणार आहे. मी एक मासिक वाचायला घेतलं आणि सुटकेस हातात घेऊन प्लॅटफॉर्मवर रिकामा बेंच शोधत निघालो होतो. तेवढ्यात पाहिलं तर गीता एका बेंचवर एकटी बसली होती. एका क्षणापुरता तर मी अगदी अचंबित आनंदी झालो. मी पटकन तिच्याजवळ जाऊन म्हणालो, तुला कसं माहिती झालं मी आजच जातोय ते? ती काहीच बोलली नाही. केवळ माझ्याकडे शून्य नजरेने पाहत राहिली व नंतर नजर झुकवून बसून राहिली. हातात रुमाल होता, त्यानं डोळे पुसू लागली. मला आधी वाटलं होतं की ही मलाच भेटायला आली आहे, पण पाहिलं तर तिच्याजवळ एक पिशवी होती आणि त्यात तिचे कपडे वगैरे भरलेले होते. मी विचारलं, कुठे चालली आहेस? मामाच्या घरी. कशासाठी? मामीच्या हातचा मार खाण्यासाठी. परत ती उसासे देऊन रडू लागली. थोडा वेळ विचार करत राहिलो, काय करावं. नंतर तिला म्हणालो, असं स्टेशनवर सगळ्यांच्या समोर रडणं ठीक नाही. मग ती शांत झाली. चेहरा खाली जमिनीकडे झुकवून बसून राहिली. मी पण थोडा वेळ शांत चुपचाप बसून राहिलो. माहीत नाही किती वेळ असा शांततेत गेला. अधूनमधून मी तिला पाहून घेत होतो. ती तशीच चेहरा झुकवून बसून होती. शेवटी मी तिला विचारलं, तुझ्या मामाचं गाव कोणतं आहे? बल्लार शॉ. बल्लारपूर ना? ती मानेनेच हो म्हणाली. परत आमच्यात शांतता आली. पुष्कळ वेळानं तिनं विचारलं, तुम्ही कुठे जाताय? मी एकदम खुश झालो. मी मोठ्या उत्साहानं तिला सांगितलं, मला नोकरी मिळाली आहे, मी रांचीजवळ बुरकुंड्याला नोकरी करायला चाललो आहे. तिनं विचारलं, रांची कुठे आहे? मी किंचित हसलो आणि म्हणालो, खरंच तुला रांची कुठे आहे माहिती नाही? तिनं मानेनच नाही म्हणून सांगितलं. मी विचारलं, तुला बिहार माहीत आहे का? परत तिनं मान हलवून हो म्हणून सांगितलं. मी विचारलं, टाटानगर माहीत आहे का? ती म्हणाली हो. मी सांगितलं, रांची हे शहर टाटानगरपासून 100 मैलावर आहे. मला नोकरी नवीन मिळाली आहे आणि ही बातमी सांगायचा माझा मूड तू खराब केलास. ती काहीच बोलली नाही. मी विचारलं, तुझी गाडी केव्हा आहे? ती म्हणाली, 1 तासाने. कोणती? जनता एक्सप्रेस. तिनं सांगितलं. आम्ही दोघं वेगवेगळ्या दिशांना जाणार होतो. ती दक्षिणेकडे जाणाऱ्या गाडीत बसणार होती तर मी पूर्वेकडे जाणाऱ्या गाडीत बसणार होतो. परत आम्ही दोघं चुपचाप शांत बसून होतो. मी मासिक वाचायला घेतलं खरं, पण लक्ष सगळं गीताकडे होतं. मनातल्या मनात मी विचार करत होतो की तिनं विचारावं मला नोकरी कुठे मिळालेली आहे, सरकारी आहे की प्रायव्हेट आहे, पगार काय मिळेल वगैरे वगैरे. पण ती काहीच विचारत नव्हती. तिला त्याच्याशी काही देणं घेणंच नव्हतं. मी मनातल्या मनात चिडत होतो. माझी इच्छा होती की तिनं माझ्याबद्दल मला विचारावं आणि मी सगळं सांगत राहावं. मला हे सर्व सांगायची खुमखुमी होती की प्रकाश व मी दोघांनी पण या नोकरीसाठी इंटरव्ह्यू दिला होता, पण मलाच नोकरी मिळाली होती. आम्ही दोघांनी एकाच ठिकाणी नोकरी करावी अशी आम्हा दोघांची इच्छा होती, पण माझ्या पॉवर प्लांट इंजिनिअरिंगच्या मार्कांनी गडबड केली. माझे मार्क प्रकाशपेक्षा जास्त होते. इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना मी उत्तरांनी समाधानी केलं होतं. बॉयलर ड्रमच्या डिझाईनबद्दल त्यांनी जे प्रश्न विचारले त्यांची मी अचूक उत्तरं दिली होती. खरं म्हणजे गीताला यातलं काही कळलं पण नसतं, पण मला उगाच वाटत होतं की तिने काहीतरी बोलणं सुरू ठेवावं आणि मी हे तिला सहज सांगितल्यासारखं सांगत जावं. पण ती विचारमग्न शांत बसून होती. मी तिला विचारलं, तू इतक्या लवकर काय येऊन बसलीस? तिनं मला विचारलं, तुम्ही काय येऊन बसला आहात? मी म्हणालो, माझी गाडी लेट आहे हे मला माहितीच नव्हतं. तिनं हळूच सांगितलं, मला घरातून हाकलून दिलंय. आणि परत डोळे पुसू लागली. मी आल्यापासून पाहत होतो की तिचे डोळे पाणावलेलेच होते. त्यातलं ओलेपण काही कमी होत नव्हतं. शून्यवत अंतराळात रुखलेली नजर, फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं, बस सगळं हेच सुरू होतं. माझी जी अपेक्षा होती की तिनं माझ्याबद्दल, माझ्या नोकरीबद्दल विचारावं, असं काहीच होत नव्हतं. समोरून एक हातठेला पुस्तक आणि मासिक विक्रीसाठी घेऊन जात होता. त्याला थांबवून मी त्याच्याकडचं दुसरं मासिक घेतलं.
मी थोडा वेळ ते चाळलं आणि गीताकडे ठेवलं. म्हटलं, वाचून घे. ती म्हणाली, माझी इच्छा नाही. माझ्या मनात आलं की बोलणं, चर्चा सुरू ठेवली पाहिजे, म्हणून मी विचारलं, तुझी आई केव्हा वारली? मी 7 वर्षांची होते तेव्हा. मामाकडे याआधी कधी राहिली आहेस का? आई गेल्यावर 7 वर्ष तिथेच होते. मग तिथून केव्हा आलीस? 14 वर्षांची होते तेव्हाच. मामा सोडवायला आला होता काय? मनात आलं हे जास्तीचं विचारतोय. तिनं सांगितलं, नाही, बाबा घेऊन आले होते. वडील का घेऊन आले होते? तिनं सांगितलं, तिथली माझी अवस्था आणि तब्येत पाहून घेऊन आले होते. का? काय झालं होतं? मला 2दा टायफॉइड झाला होता. मी उगीच वाचले. मी म्हटलं, तुला आणलं तेव्हा तुझी सावत्राई काहीच म्हणाली नव्हती का? तेव्हा वडिलांचं दुसरं लग्न झालेलं नव्हतं. मामी खूप मारायची का? ती काहीच बोलली नाही. परत आमच्यामध्ये एक शांतता आली. आता तिला विचारावं असं काही उरलेलंच नव्हतं. हेच माझ्या मनानं घेतलं. ती प्रश्नांची उत्तरं पण निर्विकारपणे, तटस्थपणे देत होती. स्टेशनवर रडू नको म्हटल्यावर तिनं रडणं थांबवलं होतं. कदाचित बाकी लोकांच्या नजरेला तिचं रडणं पडू नये असं तिला वाटायला लागलं होतं. गाडी येण्याची घंटा वाजली तेव्हा एका कुलीला मी विचारलं की कोणती गाडी येते आहे. त्यानं सांगितलं, जनता एक्सप्रेस. मला वाटलं की आता ही निघायच्या आधी मी माझ्या मनातलं तिच्याबद्दलची भावना व्यक्त करावी. मी तिला म्हणालो, मी घरच्या गच्चीवरून तुला पाहत असे. मला माहीत आहे. मी पुढे विचारलं, आणखीन काय माहीत आहे? माझा आवाज थोडा कापरा झाला होता. ती काहीच बोलली नाही. तसं म्हणजे मनात हे पण येत होतं की हिला आत्ताच जवळ घ्यावं, हिच्या आर्त डबडबल्या डोळ्यांना हळूच चुंबून घ्यावं आणि तिनं माझ्या खांद्यावर डोकं ठेवून हमसाहमशी रडून घ्यावं, एखाद्या लहान मुलासारखं, आणि अगदी मोकळं व्हावं. तिची गाडी आता प्लॅटफॉर्मवर येणार होती. त्याची घंटा झाली होती. तेव्हा मी तिला म्हटलं, उठ. पण ती उठली नाही. गाडी येऊन उभी राहिली तरी पण ती उठली नाही. मी विचारलं, जाणार नाहीस का? जावं तर लागणारच. बिलकुल इच्छा नाही का जायची? माझी इच्छा नसली तरी तुम्ही काय कराल? मी चूप झालो. तिनं पिशवी उचलली आणि उठली. हातातलं तिकीट व्यवस्थित पाहिलं. परत 1-2 मिनटं तशीच उभी राहिली आणि परत बेंचवर येऊन बसली. मला विचारलं, तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकाल का? मी एकदम अवाक, चूप झालो. आजपर्यंत एक जबाबदारीचं आयुष्य जगत आलो होतो, ते एका क्षणात हलवून गेलं. घरच्यांचा विचार येऊन मन एकदम जड झालं होतं. इतकी मोठी रिस्क किंवा जोखीम मी आयुष्यात कसा घेणार होतो? माझी तर बोलतीच बंद झाली होती. साहस तर चेहऱ्यावर दिसत नव्हतं, पण तिनं माझा चेहरा निरखला. परत तिनं पिशवी हातात उचलली, जागेवर उठली आणि डब्यात जाऊन बसली. मी खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो. ही जनता एक्सप्रेस नेहमीच 15-20 मिनिटं तिथं थांबत असे. ती जातच नव्हती. पुष्कळ वेळ काहीच संभाषण झालं नाही. ते डब्यातल्या बेंचवर खिडकीपासून दूर बसली होती. मी मासिक तिला दिलं आणि म्हटलं, प्रवासात वाचशील. खिडकीजवळचा माणूस वर्तमानपत्र जागेवर ठेवून कुठेतरी गेला होता. गीता खिडकीजवळ येऊन बसली. तिनं विचारलं, सरिताला ओळखता का? मी म्हटलं, प्रकाशची बहीण ना? होय, ती माझी मैत्रीण आहे. 15-20 दिवसात एकदा तरी ती भेटत असते. तिला काही सांगायचं आहे का? पण तुम्ही तर जात आहात ना? मी 2-3 महिन्यांनी सुट्टी घेऊन परत येईन. तेवढ्यात गाडीनं शिट्टी दिली आणि गाडी चालू लागली. सरिताला माझा नमस्कार कळवा. कदाचित हा शेवटचा नमस्कार असेल. गाडी वेग घेऊ लागली आणि मी गाडीसोबत घाईघाईनं धावू लागलो. तेवढ्यात माझ्या हातातून सुटकेस पडली.
एक कुली माझी सुटकेस घेऊन साहेब तुमची सुटकेस म्हणत माझ्या मागे धावू लागला होता. तेवढ्यात कोणीतरी कदाचित चेन ओढली आणि गाडी थांबली. मी धावत तिच्या डब्यापर्यंत पोहोचलो तर गाडी परत सुरू झाली. मी ओरडलो, गीता खाली उतर, गीता खाली उतर. तिनं ते कदाचित ऐकलं नाही. खिडकीजवळचा माणूस आपल्या सीटवर येऊन बसला होता आणि ती परत बेंचच्या टोकाला जाऊन बसली असेल. गाडी निघून गेली. कुली माझ्याजवळ आला. तो 5 रुपये मागू लागला होता. मी त्याला फक्त 2 रुपये दिले. तो बडबड करत निघून गेला. माझी गाडी यायला अवकाश होता. मी सुटकेस उचलून स्टेशनच्या बाहेर आलो. ऑटो रिक्षा केली आणि अजनी स्टेशनवर आलो. अजनी हे नागपूरचं उपस्टेशन असून 2 किलोमीटरवर आहे. गाडी अजनीला थांबली होती. मी गीताच्या डब्यापाशी धावत गेलो. खिडकीतून वाकून म्हणालो, गीता खाली उतर. तिनं विचारलं, काय झालं, माझे बाबा आले आहेत काय? मी म्हटलं, मी आलो आहे, तू पटकन उतर. ती म्हणाली, नाही. सगळे लोक आमच्याकडे पाहू लागले होते. मी म्हटलं, या इतक्या लोकांमध्ये प्लीज तमाशा करू नकोस, प्लीज उतर. ती खाली उतरली. मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे पुष्कळ वेळ पाहत राहिलो. गाडी निघून गेली होती. माझ्याकडे पाहता पाहता तिचे डोळे परत भरून आले. मी तिच्याजवळ गेलो, हातात हात घेतला आणि म्हणालो, अश्रूंना आवर आता. ती थोडी स्तब्ध झाली. मी म्हणालो, चल आता. आणि आम्ही वेगळ्याच प्रवासाला निघालो. तो प्रवास अज्ञात होता. समोर अंधुकसा होता. असं वाटलं होतं की समोर दाट धुकं पसरलेलं आहे. तरी पण निघालो होतो. आम्हा दोघांना हे पण माहीत नव्हतं की या प्रवासात सोबत सोबत जाणं किती कठीण जाणार आहे की अगदी सहज होणार आहे. आणि हो, प्रवासाचा शेवट तो तर अनिश्चित होता ना. गीता कुठे गेली भाग 1 समाप्त. क्रमशः.